नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. 6 लाखांच्या खंडणीसाठी गुंडांकडून ठेकेदार महिलेवर प्राणघातक हल्ला. लोखंडी रॉडने बेदम मारहाण, महिला गंभीर जखमी. मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल नेल्याचा आरोप. आरोपीकडून जीवाला धोका, कठोर कारवाईची मागणी. ते गुंड आहेत, त्यांच्या ह्याच्या अगोदर बी त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. खंडणी वसूल करतात, लोकांना धमकवतात, मारहाण करतात. त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. माझी एवढीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करावी. आणि 6 लाख रुपयांची खंडणी न दिल्यामुळे ठेकेदार महिलेवर गुंडांकडून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात परंडा येथील शोभा धोंडीराम जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भूम येथील 6 आरोपींविरोधात वाशी पोलीस ठाण्यात 15 एप्रिल रोजी जीवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा जाधव यांनी भूम वन विभागाअंतर्गत वाशी शिवारातील गायरान जमिनीवर वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम घेतले होते. 14 एप्रिल रोजी JCBद्वारे काम सुरू असताना पांडुरंग लक्ष्मण माने राहणार भूम याने घटनास्थळी येऊन काम करायचे असेल तर 6 लाख रुपये द्या, अन्यथा काम बंद करा अशी धमकी दिली. शोभा जाधव यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने शिवीगाळ करत माझा भाऊ गुंड आहे, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आपल्या भावाला कामा ठिकाणी बोलावून घेतले. यानंतर राजू माने, मारुती नागनाथ माने, नाना अंकुश माने, सलमान पठाण व इतरांनी एकत्र येऊन शोभा जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या JCB ऑपरेटर मनोज धनवे यालाही आरोपींनी काठ्यांनी मारहाण केली व आरोपींनी मोबाईल घेऊन पसार झाले. शोभा जाधव यांच्या फिर्यादीवरून पांडुरंग लक्ष्मण माने, राजू लक्ष्मण माने, मारुती नागनाथ माने, नाना अंकुश माने, सलमान पठाण व इतर अशा 6 जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून जीवाला धोका असल्याचे सांगत पीडित कुटुंबाने पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. पहा काय म्हणाले पीडित कुटुंब. तुमचं नाव आणि गाव सांगा. मी शोभा धोंडीराम जाधव, माझं गाव परंडा. काय घटना घडली होती? वाशी तालुक्यात माझं फॉरेस्टमध्ये काम चालू होतं. माझी पोकलँड मशीन तिथं चालू होती. पांडुरंग माने तो तिथं आला. कशाचं काम होतं? फॉरेस्टचं काम होतं, मशीनचं खड्डे ओकरायचं काम होतं. तो तिथं आला. 5-6 लाख. कुठला आहे तो? तो भूमचा आहे. तो तिथं आला. मला म्हटलं की तू काम करायचं नाही, मला 6 लाख रुपये खंडणी पाहिजे, नाही दिलंस तर तुला जीवे मारेन. आणि मी म्हटलं मी पैसे नाही देऊ शकत, कशाचे पैसे देणार मी तुम्हाला. तर त्यांनी त्याच्या भावाला फोन करून बोलवलं. राजू माने, नाना माने, मारुती माने आणि एक मुस्लिम समाजाचा मुलगा पठाण का काहीतरी नाव आहे त्याचं. तो असे 5 जण थार गाडीमध्ये आले आणि रॉडने माझ्यावरती वार केले. तुम्ही एकटाच होता का त्या टायमाला तिथं? मी तिथं एकटीच होते. माझ्या मशीनचा ड्रायव्हर होता, तो बाजूला होता आणि मी तिथं एकटीच होते. मग त्यांनी आल्या माझ्यावर रॉडने वार केला. मग पहिला वार माझ्या पायावरती केला, डोक्यात करत होता तर मी हात वरती केलं तर माझ्या दंडावरती वार झाले, इकडच्या दंडावरती वार झाले. लाथा बुक्क्याने मला खूप मारलं. त्या चौघांनी बेदाम मारलं, डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला आणि तुला आम्ही जीवच मारून टाकू, आम्हाला 6 लाख रुपये का देत नाहीस तू, आमच्या तालुक्यात येऊन तू काम करतेस, तुला काम करू देणार नाही ना, तर त्याचे पैसे आम्हाला तुला द्यावं लागतील. आणि मी खाली पडल्यानंतर, बेशुद्ध पडल्यानंतर ते तिथून पळून गेले. कधी घडली ही घटना? 14 तारखेला घडली. माझा ड्रायव्हर त्याची जयंती होती, त्याला जायचं होतं, तो मध्ये आला. त्याला पण खूप मारहाण केली यांनी. तो म्हणायला लागला आज 14 एप्रिल आहे, माझी जयंती, मी निघालो
मॅडमला मारू नका, मला मारू नका, काय असेल ते तुम्ही शांतपणे बोला. त्यांनी काही ऐकलं नाही. त्याला पण खूप मारहाण केली, मला पण खूप मारहाण केली त्यांनी. मला जीव मारण्याच्या उद्देशाने ते तिथं आले होते आणि माझ्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला. माझ्या ड्रायव्हरने त्यांना धक्का मारला, ते दगड त्यांच्या हातातून खाली पडला आणि तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. आता काय मागणी काय आहे तुमची? माझी मागणी अशी आहे, ते गुंड आहेत, त्यांच्या ह्याच्या अगोदर बी त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. खंडणी वसूल करतात, लोकांना धमकवतात, मारहाण करतात, त्यांच्यावर खूप गुन्हे दाखल आहेत. माझी एवढीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे. मला त्याच्या अगोदर बी त्यांनी 1-2 धमक्या दिलेल्या आहेत की तुला मारून टाकू, तुझ्या भावाला मारून टाकू, तुम्ही असे पैसे कमवता, कामं करता, ह्या पद्धतीने त्यांनी खूप आम्हाला त्रास दिलेला आहे. आणि ते सगळे कुठले राहणार आहेत ते? राहणार भूम तालुका, भूमचे प्रॉपरचे आहेत ते.